आज मी उभा आहे त्या पवित्र भूमीवर जिथे धर्मासाठी, स्वराज्यासाठी आणि हिंदवी साम्राज्यासाठी एका राजाने आपल्या प्राणांचा बलिदान दिले. छत्रपती संभाजी महाराज. त्यांचं शौर्य, त्याग आणि इतिहास आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात जिवंत आहे. ही फक्त एक यात्रा नाही, तर धर्मवीरांना दिलेली मानवंदना आहे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता आपण निघालो आहे आळंदीहून वद्दो बुद्रुक इथे, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे ते बघायला जातो आहे. शक्यतो इथून काहीतरी जवळपास 30 ते 35 किलोमीटर साधारणपणे आहे असं आम्ही मॅप वगैरेवरती बघितलं आहे. जवळ आहे असं काही नाही, हळूहळू चाललो आहे. आता जस्ट आमचा नाश्ता वगैरे झाला आणि सकाळी उठून लवकर वगैरे निघालो आळंदीवरनं. सकाळी पोचलो तेव्हा. आता निघतो आहे हळूहळू. सगळा ग्रुप वगैरे आहे. सगळा ग्रुप अर्धे पुढे गेले, अर्धे पाठी आहेत माझ्या. मला आळंदीमध्ये पण खूप मजा आली. ॲक्च्युली ना मी कधी आलोच नव्हतो इकडे. मी काहीतरी लहान असतेवेळी मी एकदा पंढरपूरला गेलेलो. आळंदी तर कधी बघितली नव्हती. पण आम्ही ही सगळ्या पोरांची मेहनत, म्हणजे आम्हाला एकदा ट्रिप आम्ही एकदम फायनल केली. पण आम्हाला एवढं काय माहीत नव्हतं की असं एवढी मजा येईल. पण खूप मजा आली. आळंदीमध्ये तर मी कधी आलोच नव्हतो, पण मी आता आलो. एवढा मन प्रसन्न झाला ना माझा. एकदम तिकडचं एकदम एवढं वातावरण भारी आहे ना. तर तुम्ही एकदा याल ना तेव्हा तुम्ही पण बोलाल, यार काय वातावरण आहे इकडे. खूप मजा येते पण आळंदी वगैरे. संत ज्ञानेश्वरांची समाधी ते पण बघा एकदा. मी तर बोलतो तुम्ही एकदा या आणि एकदा बघून जा. पूर्ण एकदम थंड वातावरण आहे पावसाळ्यामध्ये. आणि आम्हाला एकदा पावसाने एवढी साथ दिलं. आमची एवढी ट्रिप झाले, पण अजून थोडा पण पाऊस नाही आला. फक्त तो थोडा येत होता, पण एवढा काय ते झाला नाही. लोणावळा ह्या साईडला भेटला होता थोडा, पण एवढा काय वाटलं नाही. पण एवढी भरपूर साथ दिला. आणि इकडचे रोड, भाई काय रोड दिसत आहेत, खतरनाक आहे. समोर बघा किती भारी आहे. डोंगर वगैरे काय भारी डोंगर वाटतात. आणि रोड एकदम स्मूथ आहे, असं वाटत पण नाही खड्डे वगैरे. हां, मध्ये खड्डे होते, असं काय नाही, म्हणजे सगळंच रोड असं चांगलं नसतं. पण आता समोर बघा, हा आमचा पार्टनर आहे. हा पण कसं नवीनच आहे, तो पण शिकतो आहे. तो पण पहिल्यांदाच आला आहे आमच्या ट्रिपसोबत. तो पण बोलतो, भाई मजा आली, खूप मजा आली. माझ्या पाठी पण पार्टनर बसला आहे. तो तर घाबरला आहे अर्धा कारण का मी गाडी पण चालवतो आहे ना तशी. आणि आजचा प्रवास आहे अशा एका पवित्र भूमीकडे, जिथे प्रत्येक मातीच्या कणात शौर्य, त्याग आणि स्वराज्याचा इतिहास जिवंत आहे. तर चला मंडळी, आता जवळच पोचलो आहे आपण. आता काही जास्त काय तुम्हाला दाखवत नाही ह्याच्या पुढे. आता काय 10-12 किलोमीटर उरलं आहे. डायरेक्ट जाऊन तिथंच मी ब्लॉग चालू करीन. इथे पण आता थोडं वाटतं आहे, शक्यता वाटते पाऊस वगैरे येईल. पण ठीक आहे, आता काय जास्त काय दाखवण्यासारखं नाही. डायरेक्ट तुम्हाला तिकडेच जाऊन दाखवतो. चला बाय. आम्ही आता दुसऱ्या लोकेशनला आलो आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बघण्यासाठी. तुळापूर म्हणून तिथे आलो आहे बघायला. आमची फर्स्ट लोकेशन तर झाली. ते तर तुम्ही आधीच्या क्लिपमध्ये बघितलं असेल. हे बघा आपला संत ज्ञानेश्वर महाराजांचे मध्ये. आता आम्ही आलो आहे. हो जातो, जरा चपल्या काढतो 2 मिनटं. मंडळी आम्ही एंटर झालो आहे आता. ॲक्च्युली आता ना ते किल्ला एकदम प्रॉपर किल्ला बांधतात महाराजांसाठी. मला दाखवतो बघा, पूर्ण किल्ला बांधतात. नवीन तयार होते. हा एंट्रीच आहे, प्रवेशद्वार. आणि हा इथे हे बघा, शंभू छत्रपती सहाय्यक कवी कलश. हे बघा, फर्स्ट टाइम आलो आहे. आम्हाला पण एवढं काय माहीत नाही इकडचं. आणि संगमेश्वर मंदिर दाखवतो तुम्हाला. कवी कलश होतो, सॉरी त्याला पदवी दिली ती ना. आता काय चंदू म्हणलं, आता काय बोला बोल चंदू म्हणले. आता चंदू म्हणले संभाजी माझी हे चंदू को मत ते काहीतरी त्यानं पदवी होती ना ती दिलेली. घ्यायची महाराज हवेत गेलं. संगमेश्वर मंदिर, पहिलं महाराजांचं दर्शन करून येऊया.
नदी बघा कशी आहे समोर एकदम भारी तर नाही वाटतं यार. व्ह्यू बघा आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो व्ह्यू. हे बघा 1 2 3 हा बघा वरचा घे पूर्ण. खतरनाक वाटतं यार. खालचा नको घे सगळं. हे स्मशान आहे ना. वरचा घे. दिसतो आता काय आपण बघा गॅस कसा बांधलेला आहे बसण्यासाठी. उठ रे कॅमेरामॅन. आपला मावला मस्त रिनोव्हेट मस्त केलाय. आतमध्ये मंदिर दाखवतो तुम्हाला त्यांचं. हा महाराजांचा पुतळा. लागला बसले हे आमचे ड्रायव्हर. कसं वाटतं एक्सपिरियन्स कसा आहे. काय जरा शांत बसतो आम्ही पण आणि भेटतो बाहेर जाऊन. चला पण बरं वाटतं एकदम शांत एकदम. गाडीवरती बसून बसून मुदत झाली आमची. बसलेत बघा कसं एक एक बसल्यावर आले बाहेर जाऊन बोलतो तेव्हा. तर आता आम्ही मंदिराच्या बॅक साईडला आलोय. तुम्ही आता जो वर्ण व्ह्यू बघितला ना तो आता खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली कसं आत स्मशान घाट आहे पण काय आता काय नाही नॉर्मल आहे सगळे काय. तर तेच तुम्हाला खाली जाऊन दाखवतो कसं नदीची. तुम्ही जो वर्ण व्ह्यू बघितला तो तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. खाली बघा उतरायला बघा कसं आहे. हलो 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 उतरा. स्पीड भेटते. हे बघा आमचा पब्लिक बघा कसा उभा आहे एका लाईनीत. हे बघा माझा राजू. तो बघा कसा पब्लिक उभा आहे एकदाच. मस्त वातावरण आहे या साईडला. काय वाटत नाही एकदम शांत वाटतं एकदम भारी. खाली जाऊन टाकवतो हो का. खाली मासे पकडतात. ऍक्च्युली उन्हामधनं मी दिसतोय काय माहित नाही एवढं पण थोडं ऍडजस्ट करा. हे बघा तुम्हाला दाखवतोय बघा नदी. हे बघा ते तिकडे लोक मासे पकडतात. पावसाचा बघाय पण नसतं भेटला. पावसात ना इकडे गेलं असेल ह्या साईडला असं वरती पाणी जायचं असेल ते तिकडे मासे पकडतात. आम्ही आलोय फिरायला. भारी वाटतं यार खतरनाक. पण थोडा ऊन आहे ना पाऊस वगैरे पडत नाही ना तर उन्हामुळं गरमी जास्त होते. त्यात हा जॅकेट सेफ्टीसाठी तर ठीक आहे. सेफ्टी आहे म्हणून मी घातलं. असं नाही की गरमी होते म्हणून काढावं असं नाही. आपल्याला बाईक चालवते तर तेच काम येतं. पण भारी आहे नदी पण भारी आहे बघा. व्ह्यू बघा खतरनाक. गेलेत मासं पकडायला तिथे मासं पकडतात पण मला नाही वाटत आहे की ते गेलेत तर त्यांना मासं भेटणार आहेत. तो दाखवतो कसे उभे आहेत बघा ते मासे पकड पण पका पडत आहेत. बघा बघा कसे पकडतात. ती आमची बोरं बघा. हा नाही तो नाही तिथं जाऊन दाखवतात आम्हाला. जागा एकदम लहान आहे. किती मासे पकडले दाखवले बघूया ना. कुठे मास आहे. मासा कुठे त्यांना डिस्टर्ब वर्कर नाही लकी आपण त्याच्यासाठी लगेच लागलं त्यांना. येणार ठेवले तरी इथं मासे पकडतील. गल पण मासा पकडले नाही तरी पण तर उभे आहेत. आधी कुठून गल टाकायचा तो मला नाही समजला. समजा इंद्रायणी तिकडून येते ती भामा आणि तिकडून ती येते भीमा. म्हणजे टोटल 3 आहेत का. भीमा भामा इंद्रायणी. भीमा सॉरी इंद्रायणी भीमा आणि बामा. अच्छा ते मध्ये एक पात्र आहे ते दिसतंय ना. या साईड. ओके 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 सर दिसण्यात येत नाही पण तो. चालेल ठीक आहे. गणित सुटला तुझा. गणित सुटला ना.
जे मंदिर आहेत ना एकदम कसं एकदम थोडं हिस्टॉरिकल मध्ये टाईपमध्ये आहेत, एकदम जुन्या टाईपमध्ये. हा आता माझ्यासमोर आहे विष्णू महाबलेश्वर महादेव मंदिर आहे तुलापूर. बघा ना त्याची सजावट बघा कशी आहे, एकदम जुन्या पद्धतीची. असंच तर ह्यामध्येच तर मजा असते, एकदम जुन्यामध्ये जो दिसतो ना. आता मी मंदिराच्या आतमध्ये जातोय, हे बघा एंटर करतो. काही लोक खाली पाय पडतात. सॉरी खाली नसतं पाय पडायचं, वरती पाय पडत असतं. हा का? ऍक्सिडेंट पाय पडतं. अच्छा खाली बोलल्यावरती वर पाय पडायचं तेव्हा खाली पाय. हीच खरी मजा असते जुन्या मंदिरांची. आणि मंदिर तर ठीक आहे, पण तुम्ही या बाजूचं वातावरण बघितलं ना तर तुम्ही बोलाल इथंच बसायचं आहे मला. बघा ना, चेक करा, बघा हा वातावरण बघा. हा इथं समोर नदी. हा आमच्या गावी जर असं असतं ना आम्ही दिवसभर इकडेच बसलेलो असतो, बाय कुठं गेलोच नसतो, ना मोबाईल वगैरे कायच नाही. इथंच एकदम शांत वाटते, भारी वाटते, पण मजा आहे इकडे. चल लवकर त्या मंदिरात चला जायचं. पोरं गेली आमची तिकडे वरच्या मंदिरामध्ये, तिथे जाऊन भेटतो. चला आतमध्ये एवढी एकदम शांत दिसत तर नसेल ऍक्च्युली, कालो काय दिसतंय. वगैरे नाही त्यामध्ये नसेल दिसत. अरे बघूया खाली राक्षसाचं, वरती आपण पार पडायचं असतं. ते राक्षस ते वर्णन. कॅमेरा हॅलो घुमट वरती आणि आवाज बघा किती भोगतोय एकदम. खाली शिवले एकदम आवाज बघा किती भोगतोय. तर पाय पडून भेटतो तुम्हाला. मी आता ज्या लोकेशनला आहे तिथे संभाजी महाराजांची मेन समाधी इथे आहे, मला दाखवतो बघा. हे पुण्यापासून 40 किलोमीटर आतमध्ये तुलापूर म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये आहे. आणि ही मेन समाधी आहे बघा. छत्रपती पुण्यश्लोक छत्रपती संभाजी महाराज यांचे बोलतात ना, एका दिवसाचं बलिदान नाही आहे, 30 दिवसाचं बलिदान आहे, जे की प्रत्येक 30 दिवसाला एक अवयवाचं बलिदान आहे. म्हणजे बोलतात ना, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या पोटाच्या नाकापर्यंत इतकं प्रत्येक दिवशी प्रत्येक अवयवाचं हे आहे. कधी केस उपटण्यात आली, जीभ उखडण्यात आली, त्वचेवर ते बोलतात ना पूर्ण कातडी आहे ना पूर्ण सोलतात, त्याच्यावर परत ती जखम परत भरून आली नाही पाहिजे, त्यामुळे त्याच्यावर मिठाचा मारा केला गेला. म्हणजे एवढे बेकार हाल संभाजी महाराजांना प्रत्येक 30 दिवस होत गेले. विचार करा, हे कशासाठी केलं? हे फक्त आपला हिंदू धर्म टिकावा म्हणून केलं आहे. आता बोलतो ना आपण 12 ज्योतिर्लिंग फिरायला आलो इथं, आता आपण एक त्यातलं बघायला जाणार आहे भीमाशंकर. तर ते भीमाशंकर का बघणार आहे? ते 14 ज्योतिर्लिंग आज शिल्लक आहे ना, ते का शिल्लक आहे? ते त्यांच्यामुळे ते 12 ज्योतिर्लिंग शिल्लक आहेत ना, ते हे 14 ज्योतिर्लिंग आहे. हे त्यांच्यामुळे ती 12 ज्योतिर्लिंग शिल्लक राहिली आहेत. जर ते नसते, त्यांनी जर हिंदू धर्म टिकावा म्हणून ते बलिदान दिलं नसतं तर हे 12 ज्योतिर्लिंग टिकलीच नसते. 13वं ज्योतिर्लिंग म्हणजे आपली रायगडावर जी राजधानी म्हणजे आपलं शिवाजी महाराजांची समाधी, ही 13वं ज्योतिर्लिंग आपण बोलतो. आणि 14वं ज्योतिर्लिंग म्हणजे आपलं छत्रपती संभाजी महाराजांचं वडूचुळापूर ते इकडची समाधी, बरोबर. आता त्यांना पकडण्यात आल्यापासून, त्यांना चिपून तिथून संगमेश्वरावरून तिथून पकडण्यात आल्यापासून त्यांना पूर्ण वडत त्यांच्यावर उंटाची दिंड काढण्यात आली, जी आपण त्या चित्रामध्ये बघितलं. तिथून पूर्ण त्यांना इकडे धर्मवीरगड, पेडगावचा धर्मवीरगड आहे ना, तिथं त्यांना आणलं. 30 दिवस त्यांच्यावर रातोरात हाल केले.
त्यानंतर त्यांच्या अवयवाचे ते बोलतात ना, त्यांना एवढं हे दुःख पण सहन झालं पाहिजे म्हणून त्यांना डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत कासरावर पूर्ण कापला गेला आहे. इथून पूर्ण बोलतात ना तुकडे करून कुत्र्याला खायला दिलेत. त्यातलेच काही तुकडे आपण ते त्रिवेणी संगम बघितला ना, तिथे टाकण्यात आले. तर त्यातलेच आणि औरंगजेबाने फरमान काढलं की हे तुकडे जो पण उचलेल त्याचे आम्ही असेच हाल करू संभाजी महाराजांसारखे. आता संभाजी महाराज कोण होते, त्या हिंदुस्थानातले पूर्ण दुसरे हे होते, ते बोलतात ना दुसरे छत्रपती होते. आता त्यांचे असे हाल केले म्हणजे आपले काय हाल झाले असते. तर त्यातलेच काही मोजके लोक होते की ज्यांनी म्हणजे एकजूट होऊन की आपण करावं संभाजी महाराजांसाठी. तेच बाहेर एक समाधी आहे शिवले घराण्यातली, त्यातले 2 जणांनी शिवले घराण्यातले त्यांनीच ते तुकडे जमा केले आणि औरंगजेबाच्या भीतीपोटी त्यांनी तुळापूरपासून इकडे लांब वडूला इथे त्यांनी इथे बोलतात ना निवडुंगाचा पाळा वाचवला आहे. निवडुंगाच्या पाळा वाचवल्यावर ठेवून तिथे त्यांना अग्निडाग दिला आहे. म्हणजे ते बोलतात ना पूर्ण त्यांच्यावर क्रिया पण करण्यात नाही आल्या, पूर्ण क्रिया पण नाही केल्या. आता हिंदूंच्या छत्रपतीवर पण तेव्हा पण क्रिया नाही करण्यात आल्या. म्हणजे विचार करा आपल्याला केवढं मोठं शोक आहे तेव्हाचं, ते बोलतो ना. तर तेच असं अग्निडाग दिलं गेलं आहे, त्याचं रूपांतर आता ह्यांनी प्रॉपर केलेलं आहे. पण ते तेव्हाचं जे बोलतात ना बलिदान ते अजून आपण भोगतोय आणि ते म्हणून 30 दिवस आपण पाहतो. आता कोणाला माहिती असेल का नाही, मी एक केस काढतो बलिदाना मासमध्ये बघा, ते काय काढतो छत्रपती संभाजी महाराजांसाठी काढतो. तर ते कोण माझं घरातलं असं कोण वैयक्तिक नाही. आता ते बोलतात ना माझ्या वडिलांसमान आहे म्हणून मी त्यांच्यासाठी दरवर्षी मुंडन करतो. आता ते कसं करायचं, प्रत्येक वर्षी बोलतात ना बलिदान मासामध्ये आपल्या आवडत्या गोष्टीचा त्याग करायचा आहे. म्हणजे एखाद्याला चायची तलब असते, एखाद्याला कोणतं तरी व्यसन असतं, तर ते व्यसन कसं सोडायचं असेल तर या 30 दिवसामध्ये सोडू शकतो. तर त्या सपोज कोणाला म्हणजे चप्पल घालतो आपण, तर ती चप्पल 30 दिवस नाही घातली तर ते लागणारे चटकेत ना ते संभाजी महाराजांना भेटले त्यापेक्षा तर मोठे नसू शकतात ना. ते 30 दिवस आपण केलं तर ते बोलतो ना आपल्याला तेवढं त्यांच्या एवढं नाही, पण तू तेवढा चटका तरी भेटू शकतो संभाजी महाराज एवढा. तेच सांगणं आहे, बाकी काय नाही. जे आलो आहे त्याचं मेन मोटिव्ह हेच होतं की संभाजी महाराजांचं समाधी बघणं. भीमाशंकर तर ते होतंच, पण मेन तर हेच होतं की संभाजी महाराजांना तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोचावं बस. मी आता आतमध्ये आलो आहे व महाराजांचा वस्तू संग्रहालय मला दाखवतो. बघा हे जुन्या काळातले पेंटिंग आहेत. आणि आग्रा येथे बादशाच्या दरबारात शिवछत्रपतींना जे बाणेदार वर्तन केले त्यांचा तेजस्वी संस्कार शंभूराजांचा बालमनावर झाला. हा बघा तो. आणि हा युवराज शंभूराजे अवघ्या 16व्या वर्षी आपल्या लेखनिकस अंतस्फूर्तीने बंधुभूषण ग्रंथातील रचना ही त्यांची रचना आहे. बघा दाखवतो मला. ॲक्च्युली वाड्या एकदम भारी बांधल्या, ग्रंथालय एकदम भारी बांधले आतमधून पण एकदम. हे एंट्रन्स बघायचे. तर तुम्हाला वस्तू दाखवतो जुन्या काळातल्या सगळी हत्यारे. बघा आमचा पब्लिक आहे बघतोय. वाघनखे, हे वाघनखे वगैरे पण आहेत. फोटो काढले नाही धनुष्य पाणं बघितलं ते खाली. हो. जुन्या काळातले हत्यारे महाराजांचे आहेत ते सगळे. त्याने ग्रंथालयामध्ये ठेवले सगळे आठवण म्हणून. आणि हे ह्या ज्या खिडक्या आहेत त्या बघा एकदम कसं पहिल्या काळासारखे एकदम बांधलेले भारी मस्त वाटतात. ते पण डेकोरेशनसाठी सही वाटतं. ह्या पेंटिंग्स आहेत केलेल्या कोणीतरी. सही वगैरे नाही. अच्छा आहे सही. हे बघा सॉरी सही आहे, सगळ्यांनी सही दिली नाही. आणि हे बघा संभाजी महाराज त्यांचा माहितीच असेल, हे सगळ्यांना माहिती आहे. ओरा वाचा. ही महाराजांची मूर्ती एकदम मस्तपैकी लाइटिंगमध्ये केलेली आहे. डेकोरेशन भारी केलं इकडे.
हा असा त्यांचा ग्रंथालय आहे. आहे म्हणजे थोडा हे बघा कसं जुन्या काळामध्ये असं बसायला करायचं ना त्या टाईपमध्ये हा महाराजांच्या काळामध्ये असं असायचं बसण्यासाठी लोक म्हणजे मंत्री वगैरे बसायची किंवा नातेवाईक वगैरे असं. म्हणजे चुकलं असेल माफ करा पण मी सांगतो तुम्हाला समजवण्यासाठी. चला आता बघू आता कोणत्या ठिकाणी जातो नाहीतर मग दाखवत आता तुम्हाला काय ते. चला.